नमस्कार, रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत कासवाच्या आकारातील मोत्याचा करंडा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे लाल मोती, पांढरे मोती, टंगूस, कात्री, सुई आणि ही प्लास्टिकची वाटी करंड्यामध्ये घालण्यासाठी. सुरुवातीला आपण वायरमध्ये 20 मण्या ओवून घ्यायच्या आहेत. लाल 20 मण्या ओवून घेतलेल्या आहेत आपण. आता शेवटच्या 2 मण्यामधून सुई काढायची आहे आणि गोल करून घ्यायचा आहे मोठा अशा प्रकारे. आता इथे 4 मण्या घालायच्या आहेत पांढऱ्या घालून. सुईमधून आपण ज्या मणीमधून सुई काढली होती त्याच्या मागच्या सुई मणीमधून काढायचं आहे, 2 मणीमधून अशा प्रकारे. जे 6 मण्यांचं फूल तयार झालेलं आहे. आता परत पुढच्या 2 लाल मण्यामध्ये घ्यायचं आहे. आणि इथे आता आपण खालचे 2 लाल मणी आणि अलीकडचे 1 पांढरा मणी अशी 3 मण्या आहेत. आता इथं फक्त आपण 3 पांढऱ्या मण्या घालणार. अशा प्रकारे 6 मण्यांचं फूल तयार होईल. परत पुढच्या 2 मण्यामध्ये घालून पूर्ण करून घ्यायचं आहे आपण. अशा प्रकारे हे 10 फुलं होतात आपले. तर हे शेवटच्या वेळेस मात्र पांढरी मणीमधून काढायची सुई आणि इथे 2च मण्या घालायच्या. अशा प्रकारे पूर्ण करून घेतलेला आहे आपण. आता सुई आपल्याला खाली पांढऱ्या मण्यामध्ये आणायची आहे. आता ती मधली जी पांढरी सुई आहे, मणी आहे, त्याच्या पुढच्या मण्यामध्ये आपण सुई काढलेली आहे. आता इथे आपण 4 घालायचे आहेत मण्या पांढरे. त्याच्या अलीकडच्या मोतीमधून खालच्या 2 मोतीमधून सुई काढलेली आहे. अशा प्रकारे 6 मण्यांचं फूल तयार. अशा प्रकारे परत पुढचे 2 मण्या सोडायचे आहेत आपल्याला, फक्त ओवून घ्यायचं आहे. तिथे काहीच करायचं नाही आहे. परत पुढच्या 2 मण्यामध्ये घातलेले सुई. आता इथे परत 4 मण्या घालून 6 मण्यांचं फूल करायचं आहे. प्रत्येक वेळेस 2 मध्ये सोडायचे आहेत मण्या. अशा प्रकारे इथं मध्ये 2 सोडलेत. आता पुढचे पण 2 मण्या सोडून पुढच्या 2 मण्यामध्ये सुई घालून तिथे फूल करायचं आहे. प्रत्येक वेळेस 2 मण्या सोडायच्या आहेत. पूर्ण करून घ्यायचं आहे. प्रकारे 5 फुलं झालेली आहेत आपली. प्रत्येक वेळेस 2-2 मणी सोडलेली आहे आपण. आता सुई आपण खालच्या पांढऱ्या फुलाच्या शेवटच्या 2 मणीमध्ये आणायची अशा प्रकारे. आणि इथे एक लाल मणी घालायची आता.
लाल मणी घालून पुढच्या फुलाच्या शेवटच्या 2 मण्यांमधून काढायच्या. परत एक लाल मणी घालून आता आपण पूर्ण करून घेणार आहोत. अशी 5 फुलं जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे 5 लाल मण्या आलेल्या आहेत खाली. ही जी मधली लाल मणी आहे त्याच्या पुढच्या मणीमध्ये सुई आणलेली आहे आपण पांढऱ्या. 4 मण्या घालायचे. पांढऱ्या 4 मण्या आणि 3 लाल मण्या घालायच्या. तीन लाल मण्या घातल्या. 3 लाल मण्या सोडून पांढऱ्या मणीमधून सुई काढायची खालची. इथे 3 लाल मण्या 3 पांढऱ्या मण्या घालायच्या. जी लाल मणी आहे मधली त्याच्या बाजूच्या पांढऱ्या मणीमधून सुई काढायची. पानाचा आकार तयार होईल. पाकळी तयार होईल. सुई पुढे घेऊन दुसऱ्या लाल मणीच्या पुढे घेतलेली आहे सुई. प्रत्येक वेळेस खाली 3 मण्या येणार आहेत. एक पांढरी, एक लाल, एक पांढरी. त्याच्यावर आपण पाकळी करायची आहे. आता इथं परत 4 मण्या घालायच्या. तीन लाल मण्या, 3 मण्या सोडून परत पांढऱ्या मणीमधून काढलेला आहे. तर इथे मात्र आपण 2च मण्या घालणार आहोत. सुरुवातीला 3 घातले होते, हे 2 घातलेले आहेत. आणि सुरुवातीची जी पाकळी केली होती आपण त्याच्या शेवटच्या मणीमधून काढायची आहे सुई. शेवटच्या पांढऱ्या मणीमधून सुई काढायची. अशा प्रकारे दोन्ही पाकळ्या जोडलेल्या गेल्या एकमेकाला. अशा प्रकारे आपण करून घ्यायचे आहे. 5 पाकळ्या होणार आहेत आपले. आपली 4 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता शेवटच्या पाकळीच्या वेळेस मात्र अलीकडच्या पाकळीच्या एका मणीमधून वर घ्यायची सुई आणि त्यात आपण 3 घालणार आहोत मणी आणि 3 लाल. तीन लाल मणी सोडून शेवटच्या पांढऱ्या मणीमधून काढली सुई. आता इथे परत नेहमीसारखे 2 मण्या घालायच्या. 2 मण्या घालून अलीकडच्या पाकळीच्या शेवटच्या मणीमधून काढायची. अशा प्रकारे हे आपले 5 पाकळ्या तयार झालेले आहेत. हे 5 पाकळ्या आपल्याला वर जोडायचे आहेत. वरच्या बाजूला वरची पांढऱ्या मणीमधून सुई काढली आपण आणि बरोबर पाकळीच्या समोरची पांढरी मणी आहे ती त्याच्यामधून सुई काढली आपण अशी. आता इथे एक लाल मणी घालायची. लाल मणी घालून त्याच्या समोरची जी पाकळी आहे तिथल्या खालच्या पांढऱ्या मणीमधून सुई काढायची. ओढून घ्यायचं आहे चांगलं. 1-2-3 पाकळी करेपर्यंत आपल्याला हे होणार आहे. नंतर आपणच व्यवस्थित येईल.
तसं आता पुढच्या पाकळी मध्ये पांढऱ्या मणीमध्ये आणलेली आहे सुई आपण. आता इथे परत एक लाल मणी घालायची, त्याच्या बरोबरच्या समोरच्या पांढऱ्या मणीमध्ये वरच्या बाजूने काढायची. दुसऱ्या पाकळीपर्यंत आहे ना, तिथं आपण लाल मणीमधून सुई काढूया. 4 लाल मणीमधून सुई काढायची. दुसऱ्या पाकळीच्या समोरच्या मणीमधून पांढऱ्या मणीमधून सुई काढायची. ही पण एक लाल मणी घालायची. 5 पाकळ्या जोडून घ्यायची. चांगलं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे आकार, कासवाचा आकार व्यवस्थित येईल. शेवटच्या पाकळीला मात्र 2 मण्यांमधून काढली सुई आपण. आता इथे आपण असा आकार आलेला आहे कासवाचा. या 2 पाकळ्याच्या मधोमध सुई घेऊन नंतर कासवाची शेपूट करणार आहोत. 3 पांढऱ्या मण्या घालायच्या आणि एक लाल मणी घालायची. लाल मणी सोडून बरोबर मध्यभागी घेतलेला आहे आपण. एक लाल मणी सोडून 3 मण्यांमधून सुई काढायची अशी बरोबर ओढून घ्यायचं आहे चांगलं. आता आपल्याला कासवाचं तोंड करायचं आहे. तर अलीकडच्या 2 पाकळ्या सोडून 3ऱ्या पाकळीपर्यंत आपण सुई वायर घेऊन येऊया. 2 पाकळी इथपर्यंत. कासवाचे हे 2 पाय झालेत आहे. आता पुढच्या बाजूला आपण तोंड करणार आहोत. लाल मणीमध्ये जे 3 लाल मण्या आहेत वरच्या, त्याच्यात एका मणीमध्ये लाल मणीमध्ये आणूयात आपण सुई. कडेच्या लाल मणीमध्ये घेतली सुई आपण. इथे एक लाल मणी, एक पांढरी मणी, परत एक लाल, एक पांढरी आणि परत लाल, अशा 5 मण्या घालणार आहोत. मी लाल मणी दुसऱ्या बाजूच्या लाल मणीमधून काढलेली आहे. कासवाचं तोंड तयार झालं. हे झालं कासवाचा खालचा भाग झालेला आहे. आता आपण याच्या करंड्यावरचं झाकण करायचं आहे. अगोदर इथे गाठ मारून घेऊया. 2-3 मण्यामध्ये सुई काढून तिथे गाठ मारूया.
जास्त जेवढं घट्ट घ्याल तेवढं आकार पण छान येणार आहे. आता आपण वरचं झाकण करूया करंड्याचं. तर करंड्याचं झाकण करण्यासाठी अगोदर आपण 18 मण्या ओवून घेतलेल्या आहेत. मागच्या 2 मणीमधून काढलेली आहे. तर इथे आपण पांढऱ्या 3 मण्या घालणार आहोत. 3 मण्या घालून आपण ज्या मणीमधून सुई काढली त्याच्या अलीकडच्या 2 मण्यामधून सुई काढायची बाहेर. 2 आणि पुढची एक 3 असे 3 मणे झाले. म्हणजे पांढरे 3 आणि लाल 3 असे 6 मण्यांचं फुल झालेलं आहे. खालच्या 3 लाल मण्या आणि वरच्या 3 पांढऱ्या मण्या. आता परत पुढच्या 3 मण्यामधून सुई काढूयात आपण लाल. आता हे लाल 3 मण्या आणि एक पांढरी मणी अशी 4 आहेत. आता आपण फक्त 2 मण्या घालणार आहोत पांढऱ्या. परत पांढऱ्या मणीमधून काढून परत इथं 6 मण्यांचं फुल तयार झालेलं आहे. पूर्ण करून घेऊयात आपण. आपण केलेलं आहे. आता शेवटच्या वेळेस मात्र वरच्या पांढऱ्या मणीमधून सुई काढायची आणि ते एकच मणी घालायची आता आणि अलीकडच्या पांढऱ्या मणीमधून काढायची. अशा प्रकारे मध्यभागी 6 मण्यांचं फूल तयार झालेलं आहे. आता आपण 6 मण्यांचं जे मधलं फूल आहे पांढरं तिथं सुई आणूया आणि परत एकदा पूर्ण ओवून घेऊयात त्याला अखंड, म्हणजे आतला आकार व्यवस्थित येईल 6 मण्यांचा. अशा प्रकारे इथे आपण मध्येच आहे आपली 6 मण्याची तिथं सुई आहे. आता इथे 6 मण्या घालूयात आपण लाल. अशी 6 मण्या घातलेल्या आहेत. 6 मण्यात वरचे 3 मण्या सोडून चौथ्या लाल मणीमधून सुई काढायची बाहेर. ओढून घ्यायचं आहे चांगलं. आता इथं परत 2 मण्या घालायच्या लाल. आणि त्याच्या पुढच्या मणीमधून सुई काढायची. म्हणजे हे आपण करंड्याचं जे झाकण करतोय त्याचं हँडल आहे पकडायचं. आपण सुई बाहेर काढून जिथून स्टार्ट केलं होतं तिथपर्यंत सुई घेऊन यावं इथपर्यंत.
आता हे खालचं जे आपण कासव केलंय त्याच्यावर हे आपण जोडून घेऊयात. जोडताना बरोबर मध्यावर जोडायचं आहे आपल्याला. शेप ज्या बाजूला आहे तिकडून. सुरुवातीला एक पांढरी मणी घातली आपण. पांढरी मणी घालून खालच्या बरोबर मध्याच्या खालच्या मणीमधून खालची जी लाल मणी आहे त्याच्या बरोबर मध्याची तिथून सुई काढायची. लाल मणीमधून सुई काढायची. आपण वीण घट्ट घेतल्यामुळं थोडं आपल्याला हे होतं, पण जेवढं तुम्ही घट्ट वीण घ्याल तेवढा आकार छान येतो. सुई सावकाश काढायची. सुई अशा प्रकारे मध्ये एक पांढरी मणी घालून तर त्या बाजूला पण एक पांढरी मणी घालून तर वरच्या लाल मणीमधून काढायचं. एक 2-3 मण्या घालून आपण काठ मारून घेऊया. अशा प्रकारे आपलं करंडा तयार झालेला आहे. तर एक करंड्यामध्ये आपण ही वाटी घालूयात प्लास्टिकची. अशा प्रकारे. आणि हे वरचं झाकण आहे. संक्रांतीला लुटण्यासाठी ते खूप चांगली वस्तू आहे करंडा, नवीन प्रकाराचा. धन्यवाद.